मित्रांनो, तुम्हाला मी आज सांगतो, की टी-सी-एस ही कंपनीची रतन टाटाजींनी किती मेहनतीने उभी केली होती. आज टी-सी-एसचे कितीही एम्प्लॉयी आहेत. गालगोटे युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं स्वतःचं एक ऑफिस आहे. विप्रो आणि टी-सी-एसचं गालगोटियन कंपनी आहे टी-सी-एस आणि भरपूरशा गोष्टी त्यांनी एआयमध्ये इन्व्हेस्ट केलेल्या आहेत. पण यामध्ये काहीतरी टी-सी-एस विषयी टी-सी-एस सारख्या बारकाईच्या कंपन्या पण आहेत, जसं की टी-सी-एस आहे, विप्रो आहे, इन्फोसिस आहे. यामध्ये जवळ-जवळ टी-सी-एसमध्ये 70% हिंदू आहेत आणि 15% मुस्लिम आहेत, 5% ख्रिश्चन आहेत आणि 10 बाकी अदर कंपनी अदर धर्मीय आहे लोकं आहेत. जसे इन्फोसिसमध्ये पण सहजासहजी 68% हिंदू आहेत, 17% मुस्लिम आहेत आणि अदर ख्रिश्चन कंपनी आहेत. आणि जसं की विप्रोमध्ये पण आहेत. विप्रोमध्ये तर 65% हिंदू आहेत. कारण की अजिम प्रेमजी हे स्वतः मुस्लिम समाजाचे असल्यामुळे इथे जरा मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे. त्यामुळं विप्रोमध्ये मुस्लिमची संख्या 20% आहे आणि ख्रिश्चन आहे आणि अदर मुसलमान म्हणजे अदर धर्मीयांची संख्या 10% आहे. तर ह्या 3 प्रमुख कंपन्या आहेत, जे की इंडियामध्ये चालतात. त्यातलं टी-सी-एस ही तर नामांकित कंपनी आहे. टी-सी-एसची ग्रोथ ही एक्स्पोनेन्शियल वाढलेली आहे. जवळ-जवळ 1970 पासून बघू शकता तुम्ही अशी टी-सी-एसची ग्रोथ अशी वाढलेली आहे आणि वाढत-वाढत आज कुठपर्यंत टी-सी-एस ही पोहोचलेली आहे. टी-सी-एस ही जवळ-जवळ इंडियन रेव्हेन्यूमध्ये एक सिंहाचा वाटा घेते आज. पण टी-सी-एस आणि टी-सी-एसमध्ये हे बघा टी-सी-एसमध्ये हे पाय चार्ट आहे आणि ह्यामध्ये एवढे हिंदू आहेत, एवढे मुस्लिम्स आहेत आणि जो ब्लू आहे तो ख्रिश्चन्स आहेत आणि अदर धर्मीयाचे लोकं आहेत. एवढे लोकं यात काम करतात. आणि हा ग्राफ आहे बघा. ग्राफ बघा तुम्ही बघू शकता तुम्ही नाईन जसे की 2010 पासून 2010 पासून हिंदूंची संख्या वाढलेली आहे. 2010 पासूनचे आत्तापर्यंत म्हणजे जेव्हा मोदींचं राज्य आलं, तेव्हापासून टी-सी-एसमध्ये बेसिकली हिंदू लोकांच्या रिक्रुटमेंटची संख्या वाढलेली आहे. पण ह्यामध्ये एक मोठा कॅच आहे दोस्तांनो, मित्रांनो, की हिंदू लोकांच्या संख्येत वाढ झाली, पण त्यामध्ये मॅनेजर किती लोकं आहेत आणि त्यामध्ये एम्प्लॉयी म्हणजे जे की लेबर लोकं किती आहेत, ह्या तुम्ही बघा. बेसिकली जी ही तुम्ही ही ब्लू कलरची लाईन दिसते तुम्हाला ही बेसिकली मुस्लिम कम्युनिटीची लोकं आहेत, जे टी-सी-एसमध्ये काम करतात आणि त्यांची लाईन आहे ती कमी आहे. पण असं समजू नका तुम्ही की बाबा ही लाईन कमी असल्यामुळे तुम्ही तेवढे लेबर काम करतात. लेबर काम करत नाहीत. हे सगळे मॅनेजर लोकांची लॉबी आहे. या लॉबीमध्ये हे लोकं काय करतात, की हायर आणि फायर करतात आणि बेसिकली ही लॉबी काय करते, ख्रिश्चन धर्मियांची लोकं आहेत. त्यांच्यामध्ये पण मॅनेजरच लोकं आहेत जास्त करून आणि हे वाढलेली संख्या तुम्हाला दिसतीये. 2000 इथं 2010 पासून जी वाढलेली संख्या दिसते, हे सगळे लेबर लोकं आहेत आणि ते सगळे हिंदू आहेत आणि त्यांना हायर एंड फायर करतात. त्यांचं लाईफ इतकं भयवर झालेलं आहे, की विचारू नका. असं की जसं की आज हायर करायचं, उद्या फायर करायचं. असं असं पण आलेलं आणि आणि त्याच्यावर बॉस हा आपला गैरधर्मी आहे, तर मग त्या बॉसचं ऐकून चालायचं. त्याच्याविषयी त्याची मुजोरी सहन करून घ्यायची. त्याच्याविषयी एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये आपल्याला काम भेटलं. तिथं तो आपल्याला हे म्हणतो, की बाबा माझ्यामुळे तुम्हाला काम भेटलं आणि हे बोलतो. त्याचा उपकार सहन करून घ्यायची. त्यांच्याविषयी विरुद्ध बोलायचं नाही. हे सगळ्या गोष्टी ह्या टी-सी-एसमध्ये चालतात. टी-सी-एस काय भरपूरशा इंडियन कंपनी जसं विप्रो आहे, इन्फोसिस आहे, त्याच्यामध्ये पण असं चालतं. पण सगळं इंटरनल आहे. कोण म्हणतं, की कोण पार्थापत्य करून घेणार? कोण त्यांच्याविषयी काही बोलणार? हं? कोणाला पडलेलं आहे इथं? कोर्ट कचेऱ्या कोणाच्या मागे लागणार? काय करणार आहेत लोकं? त्यामुळं एम्प्लॉयी लोकं पहिलेच त्यांना 10 आणि 12,000 सॅलरीवर ठेवले असतात. ते काय कोर्ट कचेऱ्या खेळणार आहेत किंवा ते काय बॉसच्या विरोधात बोलणार आहेत. म्हणून त्यांचं तोंड दाबून त्यांना बुक्क्याचा मार आहे. आणि जसं की हिंदू समाजामध्ये जसं की आता मुले आहेत, मुली आहेत, तर त्यांना कसं की त्यांना आता 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 त्यांना मुलींना पण लोकं व्यवस्थित पाळत नाहीत आता. तर त्यांना आता स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं आहे. तर यासाठी काय करतात ते लोकं की जॉब करतात. पण जॉब करण्यामुळं काय होतं की असे लोकं त्यांच्या डोक्यावर बसून राहतात, की जे त्यांना म्हणजे हे केलं तर ते करा, ते केलं तर आम्ही तुम्हाला मदत करू, असं केलं तर तुम्हाला करू आणि ते सपोर्ट करतात. नाही म्हणत नाही मी. हिंदू लोकं
जेवढे हिंदू लोकांना सपोर्ट करणार नाही तेवढे मुसलमान लोक हे गैरधर्मांना सपोर्ट करतात. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. पण त्यांना वर घेतात. पण त्यांच्यासाठी त्यांना एक अट असते, की त्यांनी बाबा त्यांच्या धर्मीयाप्रमाणे वागावं. जसं की त्यांना बीफ खाणार तर बीफ खावं. त्यांना म्हणजे त्यांना प्रमोशन दिलं तर त्यांना नमाज पढली तर त्यांना प्रमोशन मिळतं. हे सगळ्या गोष्टी आहेत. करतात ते. त्यांच्यासाठी एक वेगळी सेपरेट रूम असते. आज मी तुम्हाला सांगतो पुणे म्हणा, मुंबई म्हणा, बेंगलोर म्हणा त्यांच्यासाठी सेपरेट रूम आहेत. भरपूर मोठमोठ्या कंपन्या आहेत तर त्यांच्यासाठी सेपरेट रूम करतात. तिथं ते नमाज पढतात जाऊन. आणि बाकीच्या लोकांना सुद्धा अट्रॅक्ट करतात, की बाबा तुम्ही आमच्या धर्मात या आणि हे करा आणि हे नमाज पढा. अशा गोष्टी ह्या बरोबर नाहीत ऍक्च्युली. बेसिकली रतन टाटाच्या कंपनीमध्ये ही सगळी गोष्ट आली म्हणजे ह्याला जिम्मेदार कोण आहे? तुम्ही विचार करा. जिम्मेदार हेच लोक आहेत. जिम्मेदार स्टार्ट जी कंपनी आहे त्या कंपनीनी तुम्ही काय चालू आहे कंपनीमध्ये? त्याचं गोडमोळ का चालू आहे? त्यांना हायर मॅनेजमेंटचे लोक आहेत. त्याच्यामध्ये किती हिंदू आहेत आणि किती मुस्लिम लोक आहेत आणि किती ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत. ह्यांचं एक वारंवारता काढायची. बरं त्यांच्या अंडर खाली कुठले लोक आहेत आणि त्यांची कशी प्रमोट झाली आणि त्यांना कोणाकोणाला त्यातलं ले ऑफ झालेलं आहे. हिंदू लोकच जास्त ले ऑफ का झालेले आहेत. या सगळ्यांची गोष्टीची त्यांनी वारंवारता काढावी, पण ह्यांना काही पडलेलं नाही. देशाच्या विषयी विचार करण्याविषयी किंवा आपलं पोट कसं भरेल किंवा कमी पैशात आपल्याला एम्प्लॉयी कशी भेटतील, ह्याच्याशिवाय त्यांना काही पडलेलं नाही. 10 लोकं काढणार, तिथं कमी पैशात भरणार. कमी पैशात हे म्हणजे बाकी मुस्लिम धर्मीय लोकं हे कमी पैशात काम पण करतात. त्यामुळे त्यांना कसं वाटतं, बाबा कमी पैशात काम मिळालं म्हणजे ह्या लोकांना आपल्याला कंपनीमध्ये त्यांना लगेच डायरेक्ट त्यांना मोठ्या पोझिशनमध्ये 10-15 वर्ष झाले त्यांना कंपनीमध्ये त्यांना लगेच मॅनेजरची पोझिशन बनून जाते. हां आणि मग इथं त्यांचा गेम चालू होतो. ॲक्चुअली ते हे सगळं हे लोकं मॅनेजमेंटचा लो मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे सगळा. मॅनेजमेंट एकदम घटिया आहे. सगळ्यात वर्स्ट मॅनेजमेंट आहे. इथं स्वतःचं प्रोडक्ट तयार करत नाहीत. दुसरं म्हणजे की लोकांवर हे बर्डन आणतात कंपन्यामध्ये आणि बाकीच्या कंपन्या गालगोट्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तिथं जाऊन ऑफिस उघडलेलं आहे. तिथं पण हेच खेळ चालू आहे. की बाबा की आपण अंडर ज्यांना अक्कल ज्यांना म्हणजे जे इंजिनिअर नाहीत, अशा लोकांकडून प्रोजेक्ट मिळवून कमी पैशात कसं काय काम निपटवता येईल ह्याच्यातच टिपून आहेत. आणि काय गरज आहे का सगळ्या गोष्टीची? आपलं स्वतःची इज्जत घालवली, लो क्वालिटी आली त्यात. कारच्या क्वालिटीमध्ये बघा, आज टाटा आहे. टाटा चांगल्या कार बनवते, पण लोकांना कसं की त्यांच्यावर विश्वास नाही. कारचं टाटाचं इंजिन घेतलं की त्याला प्रॉब्लेम येणार असं म्हणतात लोकं. मेहनत त्यांनी केलेली आहे, सगळ्या गोष्टी बरोबर केलेल्या आहे, पण आपलं इज्जत घालवायचं काम केलेलं आहे. ज्ञानोनी बंडल लावलं, ह्यानी लावलं, हे बरोबर लावलं. ह्यांना स्वतःच्या इज्जतीची शिकावं कधी फिकर येणार आहे? आज आज टी-सी-एसमध्ये जे झालं, त्यांनी ते उघडकीस आलं की बाबा असं-असं होतंय म्हणून. पण यांना स्वतःच्या इज्जतीची फिकर नाही. काम करायचं नाही व्यवस्थितशी, हे सगळं करायचं नाही. झटक्या ठिकाणी डिसिजन घेतलं असतं. आज टाटा जिवंत असते. आज श्री रतन टाटा जिवंत असते, तर त्यांनी असं डिसिजन घेतला असता, की झटक्यातच ते हे एक आर आणि पार ह्या 2 गोष्टीचा त्यांनी निर्णय लावला असता. पण आज टी-सी-एसमध्ये ही परिस्थिती आहे, की आज लोकं त्यांच्यावर थुंकतायत बाहेरून येऊन आणि हे बरोबर नाही असं मला वाटतं. कमीत कमी तुम्हाला काय वाटतं बघा, टाटानी खूप मेहनतीने कंपनी उभी केली. कॅन्सर हॉस्पिटल काढलं. त्यांच्या स्टीलचे बिझनेस आहेत. आज त्यांच्या कार्स आहेत मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या. टी-सी-एसचं एवढं नाव आहे इंटरनॅशनल कंपनीमध्ये. अमेरिकन आणि इंटरनॅशनल कंपनीमध्ये लोक आहेत त्यांना प्रोजेक्ट आहेत त्यांच्या नावामध्ये. पण ह्या असं टी-सी-एसच्या अशा गालबोट लावण्याच्या कामामुळं आणि असं गालबोट लावल्याच्या कामामुळे खूप मोठं नुकसान झालं टी-सी-एसला. टी-सी-एसने हे सगळं सुधारावं, लोकांना घ्यावं, कमीत कमी घ्यावं, मॅनेजमेंट घ्यावं. त्यांची इंटरनल एक पॉश सिस्टम असते ती सुधारावी. इंटरनल पॉश सिस्टममध्ये आता धाब्यावर बसवलं त्याला तर ती पॉश सिस्टम आहे का नाही आणि ते लोकं जर कंप्लेंट केली तर उलटं मॅनेजरच त्याला ले ऑफ करतात. दुसऱ्या दिवशी त्या माणसाचं नाव ले ऑफमध्ये असतं. जो कंप्लेंट करतो तिथं जाऊन, की बाबा मला प्रॉब्लेम आहे किंवा मुलगी कंप्लेंट करते त्याचं नाव दुसऱ्या वेळेस त्या मॅनेजरच्या ले ऑफ लिस्टमध्ये नाव असतं. कारण की हे पॉज सिस्टममध्ये सगळं मिळालेले आहेत आतल्या आतच. हां आणि मुख्य म्हणजे एच-आर. एच-आरला खरं तर एवढी पॉवर देऊ नये. एच-आर म्हणलं की ते ज्यांना काढायचं म्हणलं काढायचं. आज मॅनेजर त्यांना टरकून आहेत. आज मोठमोठे सी-ई-ओ, सी-टी-ओ त्यांना टरकून आहेत कारण की ले ऑफ आहेत. हां, एच-आरची सॅलरी किती आहे? 10,000-12,000 किंवा जसं असेल त्यांची 20,000-25,000 सॅलरी असेल आणि मग कंपनीचा सी टरकून आहे. उद्या आपल्याला एच-आर काय बोलेल का? वरून मॅनेजमेंट काय डिसिजन येईल का? ॲक्चुअली त्याच्या मागे कठपुतली मॅनेजरच आहेत. एच-आरला तुम्ही दोष देऊ शकत नाही डायरेक्ट. पण त्याच्या मागे कठपुतली आहे ते मॅनेजरच आहेत. मॅनेजरनेच ते सगळ्यांना उभं केलेलं आहे आणि हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. मला ह्याच्याविषयी बिलकुल बी सुगावा नव्हता. ह्या कंपन्यामध्ये एवढ्या हिंदू संख्या असून त्यात लेबर किती आहेत आणि त्यात मॅनेजर किती आहेत
आणि त्यात ले ऑफ किती लोकांना झालेला आहे ह्याचा डेटा एक हे आता हे चार जीपीटीने मी तयार केलेलं आहे, पण ह्याचा डेटा रिअल डेटा अजून आपल्या समोर नाही आलेला आहे आणि हे गोष्टी चुकीच्या आहेत आणि मी याचा निषेध करतो. टीसीएस सारख्या मोठ्या कंपनीचं बदनामी झाली. आता ही इथं झाली नाही, इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत झाली. सगळ्या गोष्टीचं हे सगळं नुकसान होतं. रतन टाटा एक कंपनी सांभाळत होते. त्याप्रमाणे ह्यांना सांभाळता काही येईना. कंपनीची वाट लावण्यासाठी इथनं स्टार्टअपच झालेलं आहे. शेअर पडले कंपनीचे. असं नुकसान वस्तू करू नका. टीसीएसला परत उभा राहावा. एक-एक कंपन्यांचं व्यवस्थेशी कसून निरीक्षण करा. जो माझा सीईओ आहे टीसीएसचे त्यांना म्हणतो तुमच्यामध्ये ते जे इंटरनल टीसीएस वाद आहेत त्यांच्याकडे लक्ष जास्त न देता बाकीच्या केसेसचा बिझनेस सांभाळायचा प्रयत्न करा. हां, तुम्ही आज म्हणू शकता की मी वेगळा सेपरेट होऊन माझी स्वतःची कंपनी काढू किंवा टीसीएसचं काय व्हायचं ते होऊ दे. टीसीएसला लोकांनी धाब्यावर बसवलेलं आहे. खरं सांगतो. धाब्यावर बसवणार त्यांचं सगळं नुकसानच आहे टीसीएस. एम्प्लॉयी हे त्यांची ते त्यांची तर आहेच. हायर मॅनेजमेंटकडे काय भरपूर पैसा आहे. आणि शेअर पडले तर नुकसान कोणाचं होणार? शेअर होल्डरच होणार. हां? आणि एम्प्लॉई सोडून जातात तर त्यांना ज्यांना नॉलेज आहे त्यांना दुसऱ्या एका चांगल्या कंपनीत काम मिळून जाईल. त्यांना नाही त्यांना काय होईल? त्यांना असंच त्यांची लागून जाईल वाट. पण टीसीएस वाल्यांना त्यांचा काही फरक पडत नाही. म्हणून माझं तर म्हणणं आहे की बाबा टीसीएस कंपनीने जरा लक्ष द्यावं आणि ह्या गोष्टीला एकदम व्यवस्थितपणे हँडल करावं. आवड असेल तर लाईक करा, नाही आवडलं असेल तर डिसलाईक करा, कमेंट टाका. त्यांनी काय काही नवीन मोहिमा राबवाव्या लागतील किंवा टीसीएसचं नाव तुम्ही जर व्यवस्थित करायचं असेल तर त्यांना मला काय नवीन मोहीम लागू असतील, सगळं सांगा. जय हिंद, जय भारत. स्टॉप.